डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण कालच्या भागात पाहिलं होतं की गणपतीचं जे अवतार आहे, गणपतीचे अवतार आहे, ते का निर्माण केले ब्राह्मणांनी, आणि त्याचं शीर्षकही तेच होतं की ब्राह्मणांनी गणपतीचे अवतार का तयार केले. आणि अवतार ही कल्पना जी आहे, ही संकल्पना आहे, ही ब्राह्मण ग्रंथामध्ये पहिल्यांदा आढळते. त्यामुळे या ठिकाणी आपण ब्राह्मण शब्द वापरला. आणि ज्या गणेश पुराणात आपल्याला अवतार आढळतात, त्या गणेश पुराणाच्या निर्मात्याचं नाव जे दिलेलं आहे गणेश पुराणात, ते भृगू नावाच्या ऋषीचं दिलं आहे. अर्थात हे भृगू नावाचे जे ऋषी आहेत, ते खूप वर्षांपासून आपल्याकडे आले. साधारणतः त्यांचा काळ आपण शोधायचा झाला तर 3,500 ते 4,000 वर्षापूर्वी आपल्याकडे जे आर्य आले, आर्यांचा एक गट होता भृगू नावाचा. आणि त्यांच्या येण्याची कारणं जी पुराणांनी पुढल्या काळात दिली आहे की मगी नावाचे जे लोक होते इराणमध्ये, ते सूर्यपूजक होते. आणि कृष्णाचा जो मुलगा होता साम नावाचा, त्याला त्वचेचा रोग झाला होता आणि तो रोग नाहीसा करण्याकरता त्यांच्या पुरोहितांनी सांगितलं की सूर्यपूजा आवश्यक आहे. आणि सूर्यपूजा करणारे जे लोक होते ते भारतात त्या काळात नव्हते. आणि मग मगी लोकांना इथे बोलवलं. ते तिथले प्रमुखच होते, म्हणजे त्या क्षेत्रातले. मी जेव्हा इराणमध्ये गेलो तेव्हा टेपेसियाल या ठिकाणी काशान प्रांतामध्ये ते ठिकाण आहे. तिथे सूर्याचं मंदिर आहे, त्याला झिगुरात असं म्हणतात. तिथली सूर्याची प्रतिमा आज तिथे अस्तित्वात नाही, कारण अयातुल्ला खोमेनी यांनी जे इस्लामिक रिव्होल्युशन नावाने जे चळवळ चालवली होती, त्यात इस्लाम पूर्व जी काही संस्कृती होती तिचे अवशेष नाहीसे करण्याचा सपाटा त्यांनी चालू ठेवला होता. त्यात ती मूर्ती त्यांनी नष्ट केली. अनाहिता नावाची ती जी इराणी लोकांची मातृदेवता होती, तिच्यापासून सरस्वती ही देवता भारतात निर्माण झाली. तिचं सुद्धा स्वरूप तिथे विद्रूप करण्यात आलं. काही ठिकाणी तिथे नक्षे नक्षे रुस्तम किंवा नेक्रोपोलिस या नावाने जे ठिकाण आहे दफनभूमी, त्या ठिकाणी मात्र अनाहिता आपल्याला पाहायला मिळते. अशा तऱ्हेने बऱ्याच ठिकाणी नासधूस तिथे झालेली आहे. पण भारतातल्या अनेक दैवतांची मुळं किंवा अनेक परंपरांची मुळं आपल्याला इराणमध्ये आढळतात. त्यापैकी सूर्यपूजा ही आहे. याचे उल्लेख हे पुराणामध्ये आढळतात. शाकल द्वीप या नावाने त्या काळात इराणचा परिचय केला जात असे, दिला जात असे. तर अशा तऱ्हेने तिथून ते पूजा करायला पहिल्यांदा आले असा उल्लेख पुराणात आढळतो. पण कदाचित ते ऋग्वेद काळीच आले असावेत. ऋग्वेद काळी हा शब्द वापरला की अनेकांना प्रश्न पडतो, असा कोणता काळ होता काय? अशा प्रकारचा कोणताही काळ नव्हता असं ठामपणे मांडणारा एक वर्ग आता आलेला आहे. स्वतःला तो इतिहास संशोधक म्हणवतो. पण त्यांनी जे तर्क मांडले ते अतिशय चुकीचे आहे, किंवा त्या तर्काला कोणत्याही प्रकारचा पुरातात्विक आधार नाही. आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी एक गोष्ट स्पष्ट केली की वैदिक संस्कृती ही फक्त ग्रंथांच्या आधारे शिल्लक आहे. म्हणजे पुरातात्विक पुरावे वैदिक संस्कृतीचे भारतात आढळत नाहीत. अलीकडे एक पुरातत्व शास्त्रज्ञांचा एक समूह पुढे आलाय आणि त्यांनी असा एक प्रयत्न चालवला की सिंधू संस्कृती ही आर्यांची होती, वैदिकांची होती.
आणि तिथे जे काही कुंड सापडले त्याला त्यांनी यज्ञकुंड म्हणण्याचा प्रयत्न केला. M.K. ढवळीकर जे डेक्कन कॉलेजचे डीन होते त्यांनी सुद्धा आर्यांच्या शोधात या पुस्तकामध्ये असा एक प्रयत्न केला, पण डॉक्टर रामशरण शर्मा त्यांनी खोडून काढला. अशा तऱ्हेचा हा संघर्ष भारतातल्याच लोकांमध्ये चालू आहे, कारण काही लोक स्वतःला वैदिक किंवा आर्य म्हणवतात आणि विशेषतः जो ब्राह्मण वर्ग आहे तो स्वतःला आर्य समजतो आणि वैदिक समजतो. वैदिकांमध्ये अनार्यांचाही सहभाग होता, हे यापूर्वी अनेक भागात आपण पाहिलेलं आहे. तेव्हा ब्राह्मणांनी स्वतःला वैदिक म्हणवणं हे चुकीचं आहे. पण त्यातल्या त्यात जे चित्पावन ब्राह्मण आहे ते स्वतःला शुद्ध मानतात आणि या चित्पावन ब्राह्मणांचं मूळ आपल्याला मगी या लोकांमध्ये आढळतं. आणि मगी लोक पुढल्या काळात भृगू म्हणून स्वतःला म्हणू लागत होते. त्यांनीच मनुस्मृतीची निर्माण केली आणि महाभारत या ग्रंथामध्ये जे काही फेरफार केले ते याच भृगू गोत्राच्या लोकांनी केले. आणि गीता जी भगवद्गीता आपल्या पुढे आहे तिच्यातही जे बदल झाले आहेत ते भृगू लोकांमध्ये झाले आहे. पुराण ही मुळात शूद्रांनी निर्माण केली आहेत. कुशीलव, मगध, बंदी, चारण, सूत, मागध या ज्या शूद्रांमधल्या जाती होत्या किंवा जमाती म्हणता येईल, भटक्या जमाती, त्यांचं जे चरितार्थाचं साधन होतं पूर्वजांच्या कथा सांगणं, तर अशा कथा सांगून ते इतिहास रचित असत. आणि असा इतिहास आपल्याला रामायण महाभारतातही आढळतो, कारण रामायणाचे निर्माते हे कुशीलव नावाचे भटक्या जमातीतले लोक होते. वाल्मिकी त्या जमातीतला होता की नाही हे काही अजून सिद्ध झालं नाही, पण तो कोळी होता, अर्थातच या कुशीलव जमातीतला तो असला पाहिजे. महाभारताचे निर्माते जे सूत आहेत त्या सूत सुद्धा अशा तऱ्हेने रथकार जमातीतले, म्हणजे रथ तयार करणारे, सारथ्य करणारे आणि सोबतच कथाकथन करणारे असे लोक होते. तर या लोकांच्या निर्मितीत भृगूंचा काही सहभाग नाही आहे. पुराणांच्या निर्मितीतही शूद्रांचा सहभाग आहे. पण जेव्हा भृगू गोत्रातल्या लोकांनी, जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इराणमधून आले, त्या लोकांनी मात्र या पुराणांचं संस्कृत रूपांतर केलं आणि आपल्या सोयीनुसार त्यात काही बदल केले. या बदलाचेच जे परिणाम आपल्याला दिसून पडतात ते गणेश पुराणात दिसून पडतात. म्हणून आपण अवतार कल्पना ही ब्राह्मणांनी गणपतीला का लावली, कारण मुळात विष्णूच्या अवताराची कल्पना आहे. विष्णूचे 10 अवतार आपल्याला माहिती आहे आणि पुढच्या काळात विष्णूच्या 24 अवताराची संकल्पना मांडली गेली. ती इतकी लोकप्रिय झाली की त्याचा शिवपुराणावर परिणाम झाला आणि शिवाचेही काही अवतार शैव लोकांनी मांडले आणि शाक्त संप्रदायाच्या लोकांनी शक्तीचेही अवतार मानले. अनेकांनी अशा तऱ्हेने अवतार कल्पना स्वीकारली. ती स्थिती गाणपत्य म्हणजे गणपतीला मांडणाऱ्या लोकांचा जो समुदाय होता त्यांच्यावरही त्याचा परिणाम झाला आणि त्यांनी सुद्धा गणपतीचे अवतार ठरवले. पण गणेश पुराणाच्या निर्मितीमध्ये भृगूंचा सहभाग आहे असा गणेश पुराणातच उल्लेख असल्यामुळं हे अवतार जी कल्पना आहे ती मुळात भृगूंनी प्रस्थापित केली आणि गणपतीला ती कल्पना लावली. ती का लावली त्याचं कारण या भागात आपण पाहणार आहोत. या भागाचं शीर्षक आहे गणपतीचं ब्राह्मणीकरण. म्हणजे गणपती ही दैवत आहे ते अवैदिकांचं आहे, आर्यपूर्व लोकांचं आहे, द्रविड लोकांचं आहे, तंत्र धर्मातलं हे दैवत आहे. पण त्याला वैदिक धर्मात आणण्याकरता जो आटापिटा ब्राह्मणांनी केला त्याचे पडसाद आपल्याला गणेश पुराणात उमटलेले आढळतात. म्हणून आपण या भागाचं शीर्षक गणपतीचे ब्राह्मणीकरण ठेवलंय. 2013 मध्ये जिजाई प्रकाशननी हे माझं पुस्तक प्रकाशित केलं, विना सोंडेचा गणपती. यामध्ये हा लेख आहे. हा यापूर्वी 2005 मध्ये साप्ताहिक चित्रलेखाच्या असत्याची सत्यकथा या लेखमालेत पब्लिश झाला होता. नंतर मग 2013 मध्ये हे पुस्तक रूपात आलं. तर याही भागाचं मी वाचनच करणार आहे आणि जिथे आवश्यक असेल तिथे स्पष्टीकरण करेल. ज्या गणपतीला ब्राह्मण ग्रंथांनी विघ्नकर्ता ठरवलं होतं तसंच स्मृतिकारांनी त्याच्या बदनामीची मोहीम जवळजवळ 400 वर्ष चालवली. तो शेवटी गुप्त काळात विघ्नहर्ता म्हणून प्रतिष्ठित झाला. त्याविषयी डॉक्टर स.रा. गाडगीळ म्हणतात, स्मृतिकारांची गणपती निंदा मागे पडून लोकमानसामध्ये हा नवा गणपतीचा अवतार कसा रूढ झाला असावा. या नव्या हस्तिमुख सिद्धिदात्या गणपतीची पुनर्निर्मिती करताना पुराणकारांनी अनेक कथा निर्माण केल्या. गणपतीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी पुराणकारांनी ज्या कथा निर्माण केल्या त्या आंतरविसंगतींनी पूर्ण भरलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर असुर, राक्षस, चार्वाक, लोकायत यांच्याशी असलेला गणपतीचा संबंध या पुराणकारांनी
यांना पुराणकारांना नीट लपवता आलं नाही, हे डॉक्टर गाडगीळ म्हणतात. पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून गणपती बनवला अशी कथा आहे. पार्वतीने आपल्या शरीरावरील लेप आणि मळ यापासून तयार केलेला द्रव पदार्थ मालिनी नावाच्या हस्तिमुख राक्षसीला पिण्यासाठी दिला. तिच्या पोटी जन्मलेला हा गजमुख पुत्र पार्वतीने उचलून आणला, अशी ही एक कथा आहे. सिंदूर नावाच्या राक्षसाने गणपतीच्या मातीच्या गर्भात प्रवेश करून तिच्या गर्भाचं मस्तकच खाऊन टाकलं. या सर्व कथांमधून आणि शेवटी जन्माला आला तेव्हा त्याने गजासुराचा वध केला आणि त्याचं मस्तक धारण केलं, अशी कथा आहे. म्हणजे ज्याला मस्तकच नाही अशा या बालकांनी गजासुराचा वध कसा केला असेल? कारण मस्तक तुम्हाला असलंच पाहिजे, कारण त्याला डोळे असतात, बिंदू असतो, कान असतात, वास घेण्याकरता घ्राणेंद्रिय असतं. हे काहीच नसताना त्या गर्भातल्या गणपतीने, बालगणपतीने गजासुराला मारलं आणि त्याचं जे मुंडकं आहे ते धारण केलं. अशी विचित्र कथा ही पुराणकारांनी रचली. शेवटी पण पुराणकारांच्या या सर्व धडपडीनंतरही गणपतीचा असुरांशी, राक्षसांशी असलेला संबंध लपवता आला नाही. लोकायतांचं वर्णन असुर राक्षस या शब्दांनी करण्याची पद्धती रूढ असल्याचं आपण पाहिलंय, असं गाडगीळ म्हणतात. गणपती हे स्थानिक आर्यपूर्वांचं दैवत मानलं गेल्यामुळे ब्राह्मण स्मृतिकारांनी या दैवताची सर्वत्र निंदा केली आहे. अर्थात इतकं करूनही गणपतीच्या गजमुखाचं स्पष्टीकरण कोणालाही करता आलेलं नाही. म्हणजे चुकीची स्पष्टीकरणं दिली गेली आहेत, असं लोकायत या ग्रंथामध्ये पृष्ठ 53 वर डॉक्टर सरा गाडगी यांनी म्हटलंय. गाडगिळांचं हे जे विवेचन आहे हे गणपतीच्या ब्राह्मण ग्रंथाने केलेल्या निंदेमागील कारण स्पष्ट करण्याला पूरक ठरतं. पण गणपतीच्या स्तुतीसाठी कोणती कारणं घडली, मी स्तुती का केली आणि कशी केली, तसंच गजमुख गणपती लोकप्रिय का झाला, तसंच त्याला उंदरावर का बसावं लागलं, हे प्रश्न शिल्लक राहतातच. म्हणून त्यामागील कारण मीमांसा समजून घेणं आवश्यक आहे. आता गजमुख गणपती हा लोकप्रिय कसा झाला त्याबद्दल आपण थोडक्यात एक तांत्रिक माहिती, म्हणजे ज्याला वैज्ञानिक आधार आहे. गणपती म्हणजे गणाचा प्रमुख. गण समाजामध्ये अनेक कुलांचा समावेश होत असे. प्रत्येक कुलाला ओळखण्याकरता वेगवेगळी चिन्हे असतात. ही चिन्हे बहुधा पशुपक्ष्यांची वा वनस्पतीची असत. या कुलचिन्हांची पूजा करण्याची जी प्रथा होती तिला मानवशास्त्रज्ञांनी कुललक्षण पूजावाद, मी टॉटेमिझम असं म्हटलंय. वृषभध्वज, वृषकेतन या नावावरून वृषभ म्हणजे बैल, द्विजीव म्हणजे नाग, तसंच गजवदन या नावावरून हत्ती हे ज्यांचं कुलचिन्ह, कुललक्षण चिन्ह म्हटलंय असा गण सूचित होतो. अर्थात बैल, नाग, हत्ती चिन्ह म्हणजेच मुखवटे धारण करणारे जे गणपती होते त्यापैकी हत्ती हे ज्याचं टॉटेम आहे असा गण 5व्या शतकाच्या सुमारास भरभराटीत आला असावा. त्यामुळे त्याची पूजा मोठ्या प्रमाणात सुरू झाली असावी. कुललक्षण, चिन्ह पूजा व ईश्वर कल्पना यातील मूलभूत फरक हा की सर्वांनी सामूहिकपणे श्रम करणाऱ्या लोकांची सामूहिकपणे उपासना करण्याची पद्धत म्हणजे कुललक्षण पूजा. गणसंस्थेत सामूहिक श्रमाचं महत्व यासाठी असतं की शेतीची मालकी ही सामूहिक असते. जेव्हा व्यक्तिगत मालकीची भावना निर्माण होते तेव्हा व्यक्तिगत श्रमाची गरज असते. अशा व्यक्ती केंद्रित समाजात भेदभाव निर्माण होतो. कुललक्षण पूजा लोप पावून तिच्या जागी सर्व सत्ताधारी अशा ईश्वराची निर्मिती होते. गणसंस्थेच्या विघटनामुळे ईश्वर संस्था जन्माला येते असा सिद्धांत इजिप्त मधील प्राचीनतम इतिहासाचे संशोधक मॉरेट आणि डेव्ही यांनी मांडलाय. तर देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या लोकायत ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 144 वर हा सिद्धांत असा सांगितलाय. द हिस्ट्री ऑफ द बर्थ ऑफ द स्टेट वॉज ऑल्सो द हिस्ट्री ऑफ द बर्थ ऑफ ए गॉड. म्हणजे अशा तऱ्हेने जेव्हा गणसंस्थेचं विलयन होतं किंवा नाश होतो तेव्हा ईश्वर संस्था जन्माला येते. गणसंस्थेची विरोधक असलेल्या स्मृतिकारांनी राज्य संस्थेचं समर्थन करण्यासाठी गणपती निंदेची मोहीम चालवली होती. परिणामी राज्य संस्था बळकट झाली होती. पण अनेक गण आपापल्या आंतरिक एकता व लोकशाही समाज व्यवस्थेमुळे टिकून होते. गुप्त काळामध्ये गणपती निंदा बंद होऊन गणेश महात्म्य सुरू झालं. त्यामागील कारण मीमांसा स्पष्ट करताना डॉक्टर गाडगीळ म्हणतात,
गण समाजाच्या विकासाचा इतिहास ध्यानात घेता एकच शक्यता दिसते, ती ही की हत्ती हे टॉटेम असलेल्या एखाद्या गणाचा विकास होऊन त्याचे राज्य संस्थेत म्हणजे स्टेट्स मध्ये रूपांतर झालं असावं. म्हणजे गणाचं रूपांतर राज्य संस्थेत झालं असं गाडगिळांचं म्हणणं आहे. ज्या गणाची शासन संस्था बनली त्या गणाचं टॉटेम आता वंदनीय दैवत बनलं. त्याबरोबर राजसत्तेच्या सहाय्यार्थ धावून येणाऱ्या शास्त्रकारांनी नवे ग्रंथ तयार केले आणि ऐन एकेवेळी निंद्य असलेल्या गणांच्या दैवताचे पोवाडे गाण्यास प्रारंभ केला. जिदरदम उदरहम किंवा जिथे काहीतरी मिळतं आपल्याला तिथेच आपण जायचं, ही जी ब्राह्मणांची वृत्ती आहे या गणपतीच्या ह्या स्तुतीपासून दिसून पडतं. ब्राह्मणांनी राज्यसंस्थेचा फारसा उपभोग घेतला नाही, पण त्यांनी सत्तेवर येणाऱ्या राज्यकर्त्याची जात, जमात, वंश, कुल, गोत्र यांचा विचार न करता त्यांना महात पदावर चढवण्याचं धर्मकार्य केल्याचा इतिहास सांगतो. गुप्त काळाच्या आसपास एखादा मातंग गण, मातंग आता ही अस्पृश्य मानली गेलेली जात आहे, पण या जातीचे लोक पूर्वी, या गणाचे लोक पूर्वी सत्तेवर होते आणि तो सत्तेवर आला असावा, पण त्याचा काही पुरावा नाही असं गाडगीळ म्हणतात. पण तत्पूर्वीचा पुरावा उपलब्ध आहे. कोसलान नाण्याच्या अभ्यासावरून मातंग घराण्याची माहिती मिळते आणि बुद्ध वाङ्मयातील ललित विस्तार या ग्रंथावरून असं दिसतं की कोसल राजा पसे नदी हा हस्ती वंशोत्पन्न होता. म्हणजे त्याचं जे कुलचिन्ह होतं किंवा गणचिन्ह होतं ते हत्ती होतं. मातंग च्युती उपपन्नम असा उल्लेख ललित विस्तारमध्ये आलाय. परंतु हा राजा बुद्धाचा समकालीन असल्याने आपला गुप्तकालीन गणपती त्याचा संबंध जोडता येत नाही. म्हणजे आपण ज्या गणपतीला आज मानतो त्याचा प्रत्यक्ष संबंध काही त्या पसे नदीशी जोडता येत नाही. याशिवाय आणखी मातंग वंश राजसत्तारूढ झाले इतिहासात दाखले आहेत. खारवेलच्या राणीने स्वतःचं वर्णन हस्तीसह किंवा हस्तीसिंह यांची कन्या असं केलाय. लोकायत हा जो सरा गाडगिळांचा ग्रंथ आहे त्याच्या पृष्ठ 54 वर ही माहिती आली. याच ग्रंथातली माहिती यापूर्वी काही भागात आपण पाहिली, ती पुन्हा पाहायला हरकत नाही. कारण गणपतीचं वाहन उंदीर कसं, हा प्रश्न मात्र अजूनही आपल्या डोक्यात आहे. त्याचं उत्तर डॉक्टर गाडगिळांनी दिलंय. अर्थात हे उत्तर त्यांनी लोकायत हा जो देवीप्रसाद चट्टोपाध्यायाचा ग्रंथ आहे त्याच्या आधारे दिलाय. खारवेलच्या राणीच्या हस्तिगुंफा लेण्यातील शिलालेखात आणखी एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख आहे. तो उल्लेख म्हणजे गणपतीचं वाहन म्हणून थट्टेचा विषय झालेल्या उंदराच्या रहस्याचा. ज्या खारवेल घराण्याच्या लेण्यामध्ये हा शिलालेख आढळतो ते घराणं इसवी सन पूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेल्या खारवेल नावाच्या प्राचीन कलिंग देशाच्या चेदी वंशातील चक्रवर्ती राजामुळे अस्तित्वात आलं. कलिंग म्हणजे आजचं ओरिसा राज्य. भुवनेश्वर पासून जवळच हातीगुंफा लेण्या आहेत. खारवेल हा जैन धर्मी राजा होता. अर्थातच त्या लेण्या जैन लेण्या आहेत. त्यातील शिलालेख पूर्णपणे वाचता आलेला नाही. प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक डॉक्टर वासुदेव शरण अग्रवाल यांनी या लेखातील एका ओळीचं वाचन केलं आहे. त्यानुसार तीच म्हटलं आहे की खारवेलच्या राजाने मूषिकांचा पराभव करून त्यांच्या राजधानीचा नाश केला. मूषिक म्हणजे मूषक हे ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा राजांचा. डॉक्टर गाडगीळ याविषयी म्हणतात की हस्तिगुंफा लेणे, हस्तिवंशातील राजा आणि मूषिकांचा पराभव या घटना एकत्र केल्यास आजच्या गणपतीचं वाहन जो मूषक त्याचंही रहस्य उलगडतं. दुसऱ्या एका गणाचं टॉटेम मूषक हे होतं. या गणाचा हस्तिगणाने पराभव केला व राज्य संस्था स्थापन केली. साहजिकच जित लोकांचं टॉटेम जेत्यांच्या टॉटेमचं वाहन बनलं ही केवळ कल्पना नव्हे. महाभारताच्या मध्ये मूषक लोकांचं वर्णन आहे. अलेक्झांडर बरोबर आलेल्या ग्रीक लोकांनी ज्यांचं वर्णन केलं आहे ते मॅसिसियन त्यांनीच जयस्वालांच्या हिंदू पॉलिटी या ग्रंथात आहे. ही माहिती पेज नंबर 1 ते 75 पर्यंत माहिती आली. जर मूषक असतील तर त्यांच्या सामूहिक गणजीवनाचं उद्बोधक वर्णन वाचावयास मिळतं. विंध्य पर्वताच्या प्रदेशात मूषक लोक असल्याचा उल्लेख पुराणातही आढळतो. तर गुप्तकालीन गणपतींनी मूषक गणाला पराभूत करून राज्यसत्ता प्रस्थापित केल्याचा निश्चित पुरावा आज जरी उपलब्ध नसला तर हस्तिगण मूषकगण एकेकाळी भारतात होते. कोणातरी हस्तिगणाने मूषक गणाचा पराभव केला इतकी माहिती शिलालेखाच्या आधारे निश्चितच मिळते. हस्तिमुखाच्या गणपतीने मूषक हे आपलं वाहन बनवावं या घटनेमागे वरील हस्ती मूषक संघर्षच असावा आणि त्या संघर्षात हस्तिगण विजयी झाला असावा एवढं अनुमान काढायला हरकत नाही. गरुड, नाग, नंदी या टॉटेम्सचं संशोधन केल्यास उद्बोधक इतिहास उपलब्ध होईल यात शंका नाही. अर्थात
इतिहास संशोधकांना अजूनही संशोधनाला पुरेसा वाव आहे. लोकायत या ग्रंथाच्या 55 पृष्ठावर ही माहिती डॉक्टर सरा गाडगे यांनी दिलेली आहे. डॉक्टर गाडगे यांनी गणपतीचं वाहन उंदीर होण्यामागील कारणमीमांसा गण समाजाच्या ऐतिहासिक वास्तवाच्या आधारे तसंच पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे केलेली आहे. त्यासाठी त्यांनी देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या लोकायत ग्रंथाचा संदर्भ म्हणून वापर केला. गरुड नंदी या टॉटेमच्या बाबतीत झालेल्या संशोधनावरून गरुडाचं विष्णूत तसंच नंदीचं शिवात रूपांतर झाल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढलाय. तर नाग हे टॉटेम असलेल्या गणाचं विलिनीकरण शिवगणात झाल्यामुळे तो शिवाच्या गळ्यात दाखवला जातो. तसंच विष्णुपूजकाचा प्रश्न वाढल्यावर विष्णूची शय्या म्हणून त्याचं स्थान निश्चित झालं. शिवपूजकांनी नागगणाला सन्मान दिला तर विष्णुपूजकांनी त्याला दुय्यम स्थान दिलं. कृष्णाने केलेल्या कालिया मर्दनाच्या कथेतही नागांचा पराभव सूचित झाला आहे. पराभूतांना पायदळी तोडवल्याचा दर्प यातून दिसून पडतो. आता काही ठिकाणी महाराष्ट्रात जे किल्ले आहेत शिवकालीन किंवा शिवकाळाच्या पूर्वीचे सुद्धा अगदी राष्ट्रकूट वाकाटक किंवा नंतरच्या यादव काळातले काही किल्ले आहेत आणि शिवकाळात त्याचा जीर्णोद्धार झाला. काही किल्ले नव्याने निर्माण केले. तर हत्तीवर आरूढ सिंह असे एक शिल्प आपल्या प्रवेशद्वारावर दिसतं. त्याबद्दलची माहिती या ठिकाणी आली आहे. महाराष्ट्रातील बहुतेक किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर हत्तीवर आरूढ सिंह हे गणेश शिल्प हे शिल्प कोरलेलं आढळतं. काही समाजांवरही तसंच मंदिरावर ते कोरलेलं आहे. 9व्या-10व्या शतकात बांधलेल्या किल्ल्यांवर प्रामुख्याने हे चिन्ह आपला दिसतं. त्यावर अजूनही फारसं संशोधन झालेलं नाही. प्रस्तुत लेखकाने मी स्वतः या चिन्हांचा सखोल अभ्यास केला. त्यातून हा निष्कर्ष निघतो की हत्ती हे बौद्ध धर्माचं तर सिंह हे शाक्त संप्रदायाचं चिन्ह आहे. शाक्त अर्थात शक्तीपूजकांनी बौद्ध धर्माचा केलेला पाडाव या चिन्हामधून व्यक्त झालेला आहे. या चिन्हाकडे पाहून हत्तीवर सिंह आरूढ कसा होऊ शकतो हा प्रश्न कोणी विचारत नाही. सिंहाच्या तुलनेत या शिल्पामध्ये हत्ती अतिशय लहान दाखवलेला आहे. काही शिल्पामध्ये तर सिंहाच्या एकेका पायामध्ये एक एक हत्ती तसंच शेपूट व तोंडामध्येही हत्ती दाखवले आहेत. बौद्ध धर्मियांचा निपात केलेला सुचवणारं हे शिल्प शुभसूचक म्हणून किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर कोरलेलं आहे. त्याच धर्तीवर 5व्या शतकात उदयास आलेल्या गजमुख गणपतीच्या पायाशी पराभूत मूषक गणाचं प्रतीक म्हणून उंदीर दाखवलाय. पुढे ते गणपतीचं वाहन ठरलं. यामागील कारण समजून न घेता पुराणिकांनी गणपतीचं वाहन उंदीर कसं झालं याविषयी आपल्या कल्पनेच्या बळावर कथानकांची रचना केली. 8व्या शतकात महाराष्ट्रात रचलेल्या या ठिकाणी 8वं शतक असा उल्लेख मी केलाय कारण ती माहिती भांडारकरांच्या ग्रंथामध्ये होती. पण अलीकडे जी माहिती मिळेल त्यानुसार 13व्या शतकात हे गणेश पुराण लिहिलंय. तर या गणेश पुराणात पुराणकाराने आपल्या कल्पनाशक्तीचा कळस गाठलाय. त्यात गणेशाच्या 3 अवताराची कल्पना करून त्या अवतारांचं कार्यही विस्तारानं रंगवून सांगितलंय. विनायक, गणेश आणि गुणेश असे 3 अवतार असून त्यापैकी विनायक हा अवतार चक्क एका ब्राह्मण पुत्राचा आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की शिव आणि पार्वतीचा पुत्र म्हणून गणपती सगळ्यांना माहित आहे. पण ह्या गणेश पुराणाच्या रचयित्यांनी मात्र त्याला ब्राह्मणाचा मुलगा दाखवलाय. ज्या विनायकाची बदनामी ब्राह्मणी ग्रंथांनी 400 वर्षे केली त्यालाच ब्राह्मणाचा पुत्र दाखवून अतिशयोक्तीची परिसीमा गाठली आहे. स्पष्टपणे सांगायचं तर गणपतीचा जैविक पिता बायोलॉजिकल फादर शंकराला या ठिकाणी डावलला आहे. आता हे का केलं त्यांनी अवतारवादाची जी संकल्पना आहे त्याच्या आधारे केलं. शैव शाक्त गाणपत्य हे भारतातील संप्रदाय वेदपूर्वकालीन भारतीय समाजाचे आहेत. गजमुख गणपतीला मांडणारा गाणपत्य संप्रदाय इसवी सन 5वं ते 9वं शतक या दरम्यान उदयास आला व प्रस्थापित झाला. डॉक्टर राघव भांडारकरांनी वैष्णव व शैव पंथ आणि इतर गौण संप्रदाय या ग्रंथात त्यावर विस्तृत विवेचन केलंय. या संप्रदायाच्या तत्वज्ञानात अवतारवादाला काही स्थान नाही. पण पुढे त्यांच्याच अवतारवादाचा शिरकाव झाला. अवतार हा कल्पना अवतृ या 2 शब्दापासून बनलाय. त्याचा अर्थ असा होतो की उच्च स्थानाहून खालच्या स्थानावर उतरणं अर्थात आकाशातून खाली उतरणं असा होतो. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात ऐतिहासिक दृष्टीने पाहता अवताराची मूळ कल्पना विष्णूच्या वासुदेव भक्ती संप्रदायापासून सुरू झाली. डॉक्टर राघव भांडारकरांनी या संप्रदायाचा काळ इसवी सनापूर्व 4थ्या शतकापर्यंत निश्चितपणे पोहोचवलाय. भिन्न भिन्न हीन वा उच्च संप्रदायांचा त्यांच्या देवतांचा धर्म संस्थापकांचा व संतांचा एक व्यापक धार्मिक तत्वाच्या आधारे एकत्र समावेश करणे त्या अवतार कल्पनेच्या द्वारे हिंदू धर्माने साधलाय. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह हे आदी धर्म संस्थेतील दैवत होत ती विष्णूचे अवतार म्हणून संग्रहित केले असं मराठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये
पृष्ठ 606 वर जे टिपण लिहिलंय तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी त्यात म्हटलंय, आर्यांच्या धर्मव्यवस्थेत आर्यपूर्वांच्या दैवतांचा समावेश करून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व खर तर संपवण्यात आलं. आवळा देऊन कोहळा काढणं हा प्रचार मराठी भाषेत आहे. त्यानुसार अवतारवादाचा आवळा देऊन आर्यपूर्व दैवतांचं वैष्णवीकरण करण्याचा घाट घातला गेला. पण यात काही वावगं आहे असं कुणाला काही वाटलं नाही. तर्कतीर्थांनी आर्य अनार्य या दोन परस्पर भिन्न संस्कृतीच्या संमिलनाकरता अवतार सिद्धांताचा वापर करण्यात आला होता, ही गोष्ट सूचित केली आहे. अवतार कल्पना व त्यासंबंधीच्या कथांना ब्राह्मण ग्रंथांनीच प्रारंभ केला हे त्यांनी स्पष्ट केलंय. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी याच प्रकारचं मत मांडलंय. ते म्हणतात, अवतारवादाचा सूत्रपात प्रथम ब्राह्मण साहित्याच्या रचना काळात झाला. वामनोह विष्णुरास, वामन हा विष्णू होता असं शतपथ ब्राह्मणात म्हटलंय पहिल्या अध्यायामध्ये. नारायणीय उपनिषदात ही कल्पना येऊन अधिक स्पष्ट झाली. पुढे वेगवेगळ्या ग्रंथात आणि शिलालेखातही अवतार कल्पनेचे उल्लेख होऊ लागले. भारतीय संस्कृती कोशाच्या पहिल्या खंडामध्ये पृष्ठ 265 वर ही माहिती आली आहे. यावरून अवतार कल्पनेला ब्राह्मण ग्रंथांनी जन्म दिला हे स्पष्ट होतं. ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती यजुर्वेदानंतर करण्यात आली. या ग्रंथाचा काळ अभ्यासकांनी साधारणपणे इसवीसनापूर्व 10व ते 5वं शतक असा मानलाय. म्हणजे साधारणतः इसवीसनापूर्व 1000 वर्षापूर्वी या ब्राह्मण ग्रंथाची निर्मिती झाली असं अभ्यासक म्हणतात. एबिकीत या प्राच्य विद्या विशारदाने तो इसवीसन पूर्व 6व्या शतकाच्या अगोदरचा म्हणजे बुद्धाच्या आधीचा, तर मॅक्स मुलरने तो इसवीसनापूर्व 800 ते 600 म्हणजे ऋग्वेदाचा जो काळ आहे शेवटला म्हणजे उत्तर वैदिक काळ, तर तो काळ त्यांनी ब्राह्मण ग्रंथाचा काळ मानला. ब्राह्मण ग्रंथातील माहितीवरून त्यांची निर्मिती प्राचीन भारताच्या मध्य प्रदेशात झाली असावी असं दिसून येतं. यज्ञ कर्मकांडांचं विवरण देणं हे ब्राह्मण ग्रंथांचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्याला पूरक अशी अवतार कल्पना त्यांनी प्रस्तुत केली व त्याद्वारे आपणास अनुकूल असं वातावरण निर्माण व्हावं यासाठी त्यांनी अवैदिक दैवतांचं ब्राह्मणीकरण केलं. आता गणेश पुराणात हा प्रकार कसा झाला तो पाहू. गाणपत्य संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याच्या कामात ज्या एका ग्रंथानं मोलाचं कार्य केलं आहे तो ग्रंथ म्हणजे गणेश पुराण. मुख्य पुराणांमध्ये त्याचा समावेश नाही. त्याला महापुराण जरी म्हणतात, अनेक पुस्तकाच्या शीर्षकात ते दिसतं, ते महापुराण नाही, ते उपपुराण आहे. एक उपपुराण असलेल्या या पुराणावर वैष्णव संप्रदायाचा प्रभाव आहे. उपासनाखंड व क्रीडाखंड असे या पुराणाचे 2 भाग आहेत. पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील योगींद्र मठाने 1979 मध्ये त्याचं संस्कृत श्लोकासह मराठी भाषांतर प्रसिद्ध केलं. हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासांना, व्यासांनी भृगु ऋषीला आणि भृगुने सोमकांत राजाला सांगितलं अशी कथा आहे. यावरून या पुराणाचा रचिता भृगु ऋषी होता हे दिसून येतं. मनुस्मृती ही भृगुने रचली असा उल्लेख मनुस्मृतीत आहे. भृगु कुलाचा प्राचीन उल्लेख ऋग्वेदाच्या 9व्या मंडलात येतो. हे नंतरचं आहे, उत्तरकालीन हे मंडल आहे. वेदाच्या रचनेत या कुलाचा महत्वाचा वाटा आहे. ब्रह्मदेवाच्या वीर्यातून भृगूंचा जन्म झाला अशी कथा गोपद ब्राह्मणात येते. श्री पद्मनाभय्या यांनी कुशद्वीप, शाल्मली द्वीप आणि क्रौंच द्वीप हे भृगूचं कार्यक्षेत्र होतं असं म्हटलंय. भारतीय संस्कृती कोशाच्या 6व्या खंडात पृष्ठ 593 वर ही माहिती आहे. 8व्या शतकात या कुलातील एखादा पुराणिकाने गणेश पुराणाची निर्मिती महाराष्ट्रात केली असावी असं अभ्यासकांचं मत आहे. आपण यापूर्वी पाहिलं की ते 13व्या शतकात हे गणेश पुराण निर्माण झालंय. गणपती हा केवळ ब्राह्मणांचा आहे अशी जी समजूत आहे तिचं मूळ या पुराणात सापडतं. महोत्कट विनायक हा एक अवतार या पुराणात आहे. गणपतीच्या उदय व विकासावर जेवढी संशोधनं झाली त्यात गणेश पुराणातील अवतार कल्पनेचा गणपतीच्या ब्राह्मणीकरणाकरता चातुर्यानं वापर दुर्लक्षिला आहे. त्यावर चर्चाच झाली नाही. मूळ ग्रंथ न पाहिल्यामुळे या पुराणांकडे हेटाळणीच्या दृष्टीने पाहण्याच्या संशोधकांच्या, सुधारकांच्या तसंच सत्यशोधकांच्या पूर्वग्रहित दृष्टिकोनाचा तो परिणाम असावा. पण या अवतार कल्पनेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थनासाठी एका संस्कृत पंडिताने चाणाक्षपणा केला. त्या पंडिताचं नाव आहे श्रीपाद दामोदर सातवळेकर. वेदमूर्ती म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचा लोकायत हा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला होता की नाही कळत नाही. पण या ग्रंथाच्या प्रकाशनानंतरच त्यांनी मंगलमूर्ती गणेश हे पुस्तक लिहिलं. 1962 मध्ये स्वाध्याय मंडळ या त्यांच्या सुरत जिल्ह्यातील पारडी येथील संस्थेच्या वतीने ते प्रकाशित करण्यात आलं. त्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात ते म्हणतात, स्वराज्य प्राप्त झाल्यावर राष्ट्राची संघटना करून त्याला प्रभावशाली बनवणारे संघटक पाहिजे, ते या चरित्राच्या वाचनाने साधेल. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात अंग देशातील म्हणजे आजच्या ओरिसातील चंपाक नगरीमध्ये राहणाऱ्या
रुद्रकेतू ब्राह्मणाची कथा आहे. त्याची पत्नी शारदा अयोग्यवेळी पतीसह समागम करते. त्यातून त्यांना 2 सुंदर मुलं होतात. पण ज्योतिषांनी त्यांचा जन्म आसुरी वेळेवर झाल्यामुळे ब्राह्मण कुळास योग्य असा प्रशंसनीय कार्य त्यांच्याकडून घडणार नाही असं भविष्य वर्तवलं. ज्योतिषांनी त्यांची नावं देवांतक व नारांतक अशी ठेवली. भगवान शंकराच्या भूतराष्ट्रामध्ये पाशुपत विद्यापीठात ती मुलं शिक्षण घेतात. भूतराष्ट्र म्हणजे आजचं भूतान होय असं सातवळेकरांचं मत आहे. येथे जे शिक्षण मिळतं ते देवलोकी म्हणजे तिबेटमध्ये किंवा गंधर्वलोकी तर सध्याच्या हिमाचल प्रदेशामध्ये सुद्धा असुर म्हणजे असिरिया असं त्यांनी म्हटलंय आणि राक्षस म्हणजे रशिया हे तिथले बाहेरचे लोक होते असं त्यांचं म्हणणं आहे. या लोकही मिळत नाही असं पृष्ठ 13 त्यांनी म्हटलेलं आहे. शंकराच्या वशिलांनी ते शिकतात पण येथील भूत व पिशाच्यांच्या सहाय्याने देवांचा प्रदेश त्रिविष्टक ते जिंकतात, स्वर्ग जिंकतात. पुढे मृत्यू व पाताळ लोकावर त्यांचं एक छत्री साम्राज्य निर्माण होतं. त्यांना नष्ट करण्याकरता महोत्कट विनायक जन्माला येतो. आता हा जो महोत्कट विनायकाचा जो कथाभाग आहे तो भागवतातून आलाय. याचं जे दुसरं प्रकरण आहे त्या सातवळेकरांनी ब्रह्मऋषातील ब्रह्मदेवाच्या ब्राह्मणी राज्याचं वर्णन केलं. तेथील ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कश्यप ऋषी व त्याची पत्नी अदिती यांच्या मुलांचा देवांतकाने पराभव केल्यामुळे ती दऱ्या डोंगरात लपून राहतात. त्यामुळे अदिती दुःखी असते. म्हणून कश्यपाकडे पराक्रमी पुत्राची मागणी ती करते. प्रत्यक्ष ईश्वरच आपल्या उदरी यावा अशी माझी इच्छा आहे. ईश्वर यदा स्वपुत्रता मेष्य तदा मे स्था स्थिर मन. गणेश पुराणाच्या 2ऱ्या अध्यायात हा श्लोक आहे. असं ती म्हणते. कश्यप त्यासाठी तयार होतो. त्यांना जो मुलगा होतो त्याचं नाव महोत्कट विनायक असं ठेवण्यात येतं. वसिष्ठ वामदेव त्याला पाहून म्हणतात की हा सर्व जगाचं तारण करण्यासाठी आलाय. ते प्रार्थना करतात, तू साधूंचं रक्षण कर, दुष्टांचं निर्धारण कर व सर्व लोकांचे कष्ट दूर कर. प्रार्थयामास सर्वेस्तम भूभार हरणम कुरु साधूना पालम देव दुष्ट दानव घातकम. गणेश पुराणाच्या 2ऱ्या अध्यायातला हा श्लोक आहे. गीतेतील वचनांचा यावर प्रभाव आहे हे स्पष्ट दिसून येतं. पुढे एक विरजा राक्षसी विषारी दूध पाळण्याच्या निमित्ताने महोत्कटाला मारायला येते. पण महोत्कटच लाथाने तिला मारतो. येथे पुतनावध करणारा बाळकृष्ण हटकून आठवतो. भागवताचा प्रभाव या पुराणावर आहे हे यातून स्पष्ट होतं. पुढे तर त्या महोत्कट विनायकाची मुंज दाखवली. पूर्ण त्याचं ब्राह्मणीकरण करण्यात आलंय. महोत्कट ब्राह्मण पुत्र असल्यामुळे त्याचा उपनयन संस्कार मोठ्या उत्साहाने पार पाडला जातो. त्यावेळी परशुरामाची आई रेणुका त्याला विनायक म्हणून संबोधते. उपादिश दुष्ट नाशम करू शीघ्रम विनायक हा असं गणेश पुराणाच्या 2ऱ्या अध्यायात म्हटलंय. तर सातवळेकर म्हणतात हा मुंजीचा प्रकार पाहायला पाहिजे. ऋषिकाळी जिवंत मुंज कशी होत होते हे सहजपणे कळेल. ऋषिकालचा आशीर्वादही हा बालक शत्रूचा नाश करणार हो असाच तेजस्वी होता हे स्पष्ट होतं. ब्रह्मचार्यात शस्त्र वापरू नको असं न सांगता मौंजी बंधनाच्या वेळी शस्त्र देऊन ती कशी वापरावी तेही सांगत असतं. तो ब्राह्मणाच्या मुला सांगत असतात. हे विशेष ब्राह्मणांनी शस्त्र वापरली पाहिजे हा संदेश हा गणेश पुराणात आलाय. पंडित सातावळेकरांच्या या भाष्यातून ब्राह्मण पुत्रांना प्रोत्साहन मिळावं हा उद्देश आहे. महोत्कट विनायकाच्या गणेश पुराणातील ब्राह्मणावतारामागे हाच हेतू आहे. त्याचा योग्य परिणाम म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मण ग्रंथाची निंदा ठरवलेला विनायक सहजपणे स्वीकारला कारण तो ब्राह्मण पुत्र आहे. राक्षसाश्च पिशाचाश्च भूतानीच विनायक हा एकीकडे तर राक्षस भूत आणि पिशाच यांच्या यादीत भागवतांनी टाकलाय. पण त्याच भागवताचा आणि विशेषतः गीतेचा प्रभाव असलेल्या गणेश पुराणात मात्र त्याला दैवत म्हटलंय. तर त्याची गणना भूत पिशाच्यामध्ये केली होती पण त्याला गणेश पुराणकारांनी कृष्णाचा अवतार वाटावा असं रंगवलं. त्याचे काय परिणाम झाले म्हणजे अवतारवाद केल्याने काय परिणाम होतो हे आपल्याला माहित नाही. विनायकाच्या ब्राह्मण अवताराचं गणेश पुराणकारांचं गारुड प्रभावी ठरलं. गजमुख गणपतीला त्यांनी स्वीकारलं. तसंच त्यांनी नागदेवता त्याच्या पोटाभोवती असूनही नागपूजा स्वीकारली नाही. तीच गत वानरमुख हनुमानाची झाली. गणचिन्ह वाचक देवता या आर्यपूर्व आहेत म्हणून ब्राह्मणांनी त्यांना नाकारलं. गजमुख गणेशाला मांडणारा मोठा शासक वर्ग व त्याच्या समृद्धीने त्यांचे डोळे दिपले. अशा उच्चपदी पोहोचलेल्या नेत्याला आपलंसं करून घेण्याची त्यांची युक्ती जुनीच आहे. या उलट आपल्यातील मोठी व्यक्ती ब्राह्मणांच्या कळपात शिरली की तिला नाकारण्याची जुनी खोड बहुजनांमध्ये आहे आणि बहुजनांनी ती काही नाकारली नाही, सोडली नाही. त्यामुळे गणपतीला त्यांनी नाकारलं आणि तो ब्राह्मणांच्या गोटात गेला. पण गणेश पुराणाने केलाय ना तो स्वतःहून गेला याला काही पुरावा नाही ना. शेवटी काल्पनिकच गोष्ट आहे. पण लोकमानसात त्याचं स्थान आढळून राहिलं.
पेशव्यांनी गणपती उत्सव सुरू केला. तसंच गाणपत्य संप्रदायातील गणयाग हा वामाचारी तांत्रिक विधीही सुरू केला. मनुस्मृतीने गणयागाचा निषेध केला होता. याचीही तमा त्यांनी बाळगली नाही. गणयागातून घटकंचुकीसारखे लैंगिक चाळेही सुरू झाले. तर पेशवाईची बदनामी झाली. पण विनायकाने त्यातून त्यांना तारलं. पुण्याच्या आसपासच्या गणेश थारांना अष्टविनायक म्हणून प्रतिष्ठा मिळाली. ब्राह्मणांमध्ये विनायक हे नाव जितकं प्रिय आहे तितकं गणेश, गणपती, गजानन हे नाही. गणेश पुराणातील गणेश अवतार हा फारसा परिचित नाही. पण गणेश व गुणेश या अवतारांचे मातापिता शंकर पार्वती आहेत. तर विनायकाचे मातापिता कश्यप आणि आदिती हे ब्राह्मण आहेत. अशी ही किमया विनायकाच्या ब्राह्मण अवताराची आहे. अवतार कल्पनेमागे आर्यांच्या हितासाठी राबणाऱ्या आर्येतर नेत्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणं हाही हेतू आहे. पण त्याच्या आई वडिलांना बदलून त्यांच्या कर्तृत्वाचं श्रेय आपल्याकडे घेणं हा प्रकार मात्र जगावेगळा आहे. व तेच गणेश अवताराचं गूढ आहे. आपल्याला पहा, गणेश किंवा गजानन किंवा गुणेश ही नाव ब्राह्मणात आढळत नाही. पण विनायक नाव हे हमखास आढळतं. विनायक दामोदर सावरकर असो, विनायकराव जोशी असो की विनायकराव पटवर्धन असो, ही सगळी नावं सगळ्या ब्राह्मणांमध्ये विनायक हे नाव लोकप्रिय असण्याचं हे कारण आहे. म्हणून आपण या ठिकाणी याची चर्चा केली की हे ब्राह्मणीकरण झालं, हे झालं 13व्या शतकात. आणि त्या 13व्या शतकाबद्दल आपण यापूर्वी बरेचदा चर्चा केली. तो रामदेवराव यादवांचा काळ होता. हेमाद्री पंडिताचा प्रभाव असलेला. तेव्हा मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांना गावं दाद दिली गेली. त्याला अग्रहार म्हटलं गेलं. त्यांना सोनं दिलं गेलं, कपडे दिले गेले, धान्य दिलं गेलं. अशा तऱ्हेने समृद्ध झालेला ब्राह्मण वर्ग हा गणपतीला ब्राह्मण म्हणण्यात मागे पुढे कचरला नाही. आणि त्यात भृगू नावाच्या ब्राह्मणाचं कर्तृत्व कारणीभूत आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एवढ्याचसाठी आपण या ठिकाणी चर्चा केली. पुढल्या भागात आपण पेशव्यांचा गणपती या भागावरची माहिती पाहूया. तर या ठिकाणी थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.